रामकृष्ण हरी सर्वांना. तर चला, आज आहे आषाढी एकादशी. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, मस्त आपल्या अंगणात उमललेली छान छान अशी फुलं मी एकादशीच्या साठी देवाला वाहण्यासाठी तोडून घेते एकत्र इथं. आणि आता देवपूजेला सुरुवात करूया. व्हिडिओला कंटिन्यू राहा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्याची. लावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवाता, उघडदार देवा. चला, आज विठुरायाच्या चरणी अशी एक प्रार्थना करून दिवसाला सुंदर अशी सुरुवात करूया. आषाढी एकादशी हा आपल्या हिंदू धर्मातील आणि खास करून आपल्या महाराष्ट्रातील खूप मोठा सोहळा असतो. लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी चालत पायी वारी करत पंढरपूरला जात असतात आणि त्यामुळे हा सोहळा आपण अतिशय आनंदाने साजरा करत असतो. तर बघा, छान अशी माझी देवपूजा झालेली आता. तर आता देवपूजा झाली की फराळाला सुरुवात केली. आता एकादशी म्हणल्यानंतर फराळ तर आलाच. तर मस्त इथं मी आता साबुदाणा वड्यांची तयारी करून घेत आहे. छान भिजलेला साबुदाणा, मीठ, मस्त उकडलेले बटाटा, मिरची आणि शेंगदाण्याचा कूट असं मिश्रण मस्त मळून घेतलं आणि बघा हे वडे तयार केलेत. तर ह्या वड्यांना मी आज खास आपले जे मेंदू वडे असतात का, उडीद वडे, त्याचा आकार देऊन घेते, काहीतरी थोडंसं वेगळं वाटण्यासाठी. आणि हे वडे तळताना थोडीशी काळजी घ्यायची, तेलामध्ये फुटतात सुद्धा बरं का. तर चला, सकाळ सकाळ नाश्त्यासाठी मी ही वडे आणि मस्त अशी उपासाची चटणी बनवून घेतलेली होती. छान होतात कुरकुरीत, एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त पहिल्यांदा कडक तेल तापवायचं आणि नंतर कमी गॅस करून अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तळताना फक्त वडा फुटणार नाही याची काळजी घ्यायची. कधी कधी अचानक फुटून वडा उडून सुद्धा तेल अंगावरती येतं, याची काळजी नक्की घ्या. तर बघा, मस्त आपले मेंदू वडे ते पण उपासाचे तयार झालेले आहेत. तर या सगळे आषाढी एकादशीचा मस्त असा सकाळ सकाळचा फराळ करायला किंवा नाश्ता करायला ही उपासाची चटणी बनवून घेतली होती मी. आता एकादशी म्हणलं की वेगवेगळे प्रकार आलेच खायला. एकादशी आणि डबल खाशी म्हणतात असा प्रकार होतो उपवासाला खरं तर. ही बघा, शेंगदाण्याची आमटी, बगरीचा भात, खिचडी सगळंच मी बनवून घेतलेले. तर आता उपास ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे जो तो करत असतो. कोण काही खात नाही किंवा कोणी फक्त फळांवरती धरतो. परंतु उपास कसाही केला तरी तो अन्नाचा उपास म्हणजे निरंकार घडला तरच तो उपास. पण आपण तर सगळे खाऊनच उपास धरतो. तर चला, असूया. छान खिचडी तयार झाली आणि आमच्या इथं रस्त्यावरून बघा इथून एक पालखी जाते गावामध्ये. इकडं पुढे एक लोणारवाडी म्हणून गाव आहे, तर तिथली पालखी येते आणि ते आमच्या गावामधल्या पंढरपूरच्या विठुरायाला भेटायला जातात. तर आम्ही तिथं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावरती आलो होतो. बघा, पाहू शकता देवाचा घोडा किती छान आहे, मस्त सजवलेला आहे. तर आम्ही सगळ्याजणी इथं देवाची पूजा करायला आलेलो आहेत. तर घोड्याचे पाय धुवून मस्त अशी पूजा करून घेतली सगळ्या महिलांनी. त्याबरोबर मागं पालखी पण होती, पालखीमध्ये पादुका वगैरे होत्या. मस्त पूजा करून घेतली. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले असेच छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.